आज आपण इथं चवळीच्या शेंगाची भाजी बघणार आहे. शेंगा घेताना कोवळ्या घ्यायच्या स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. याच्यामुळं ना ह्या शेंगा पटकन शिजतात सुद्धा आणि ह्याला केसर नसते. त्याच्यासाठी पाव किलो शेंगासाठी मी एक बटाटा घेतलेला आहे आणि बटाट्याच्या जाड-जाड स्लाइस करून घेतलेले आहेत. इथं मी गोल आकाराच्याच ठेवलेल्या आहेत. या स्लाइस करताना थोड्याशा जाड ठेवायच्या, नाहीतर पातळ झाल्या तर शिजून त्याचा गाळ होण्याची शक्यता असते. बटाट्याच्या स्लाइसची मी जाडी तुम्हाला जवळून दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की मी किती जाड केलेले आहेत. सगळ्या स्लाइस मी पाण्यामध्ये घालून ठेवलेल्या आहेत. एक मोठा टोमॅटो मी घेतलेला आहे. जर लहान आकाराचे असतील तर 2 घेतले तरी चालेल. एक मोठा टोमॅटोतला अर्धा टोमॅटोचे मी 4 तुकडे केलेले आहेत आणि उरलेला अर्धा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे. इथं चवळीच्या शेंगा मी स्वच्छ धुवून निवडून घेतलेल्या आहेत. आता जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी कोवळ्या शेंगा असतील तर झटझट अशा तोडल्या जातात. मुळात ही भाजी घेतानाच ना एकदम कोवळ्या शेंगाची घ्यायची. पण यामध्ये कधी-कधी मोठ्या शेंगा येतात. गवारच्या शेंगाला कशा रेषा निघतात, अशा रेषा सुद्धा निघतात. तर त्या आवर्जून काढणं फार गरजेचं आहे, नाहीतर खाताना मग तोंडामध्ये येतात. असे मोठे-मोठे तुकडे करून घ्यायचे आणि जर अगदीच निबर असतील, आतले बी तयार झालेले असतील, तर सोलून त्यातले दाणे काढून घ्यायचे. अशा तऱ्हेने मी सगळ्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत. इथं आलं, लसूण आणि हिरवी मिरची याचं वाटण करून घेतलेलं आहे. हिरवी मिरची अजून थोडीशी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही वापरू शकता. थोडंसं जाडसरच वाटण हे वाटायचं आहे. मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, की चवळीच्या शेंगा ह्या अगदी कोवळ्या असतील ना, तरच ही भाजी चांगली लागते. कढईमध्ये मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल तापल्यानंतर शेंगा वेगळ्या परतून घेत आहे. तेलात अशा वेगळ्या शेंगा भाजून घेतल्यामुळे भाजीची चव खूप छान येते. कारण एकसारख्या रंगावर ह्या शेंगा परतल्या जातात. इथं शेंगा व्यवस्थित परतून झालेल्या आहेत. मी प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आपण बटाट्याच्या स्लाईस परतून घ्यायच्या आहेत. 1 टीस्पून मी तेल घातलेलं आहे आणि कढईमध्ये सगळ्या बटाट्याच्या स्लाईस मी परतून ठेवलेल्या आहेत, पसरून ठेवलेल्या आहेत सॉरी. आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल घालून आपल्याला कढई फिरवायची आहे आणि सगळ्या स्लाईस ह्या गोल्डन रंगावर भाजून घ्यायच्या आहेत. या भाजीसाठी लागणारे मसाले मी स्क्रीनवर दाखवलेले आहेत. तोपर्यंत इकडं आपण बटाट्याच्या स्लाईस पलटी पण करून झालेल्या आहेत. सगळ्या गोल्डन रंगावर भाजून झालेल्या आहेत आणि मी त्या बाजूला प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. इथं दुसऱ्या एका कढईमध्ये मी 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. त्यामध्ये जिरे घालून फुलल्यानंतर आलं, लसूण, मिरचीचा जो ठेचा केला होता, तो ठेचा घालून परतून घ्यायचा आहे. ठेचा परतून झाल्यावर त्यामध्ये 1 कांदा मी घातलेला आहे. बारीक चिरलेला कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा ट्रान्सपरंट झाल्यावर कढईमध्ये तिथेच बाजूला करून घ्यायचा आणि चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे. या तेलामध्ये 1.5 टेबलस्पून होईल इतकं मी बेसन घातलेलं आहे आणि चमच्याने आपल्याला त्याच्या सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत. तेल घातल्यानंतर कढई गरम असल्यामुळं तेल लगेचच गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये असं बेसन घातल्यामुळं बेसन व्यवस्थित फुलून येते. बेसनच्या गाठी मोडल्यावर आपल्याला कांद्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्यातल्या तेलामुळे बेसनचा प्रत्येक कण फुलून येतो. बेसन चांगले भाजून त्याचा खमंग वास आल्यानंतरच आपल्याला हे मसाले घालायचे आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची टिप आहे इथं. मसाले घातल्यानंतर परत एकदा आपल्याला व्यवस्थित परतायचं आहे. थोडीशी हळद पण घातलेली आहे. मसाले चांगले भाजून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आपल्याला घालायचा आहे आणि टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. आता मसाले करपू नयेत म्हणून आणि टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं पाणी मी इथं घातलेलं आहे. बेसन खाली कढईला चिकटू नये म्हणून एकसारखं परतत राहायचं आहे. त्यातलं पाणी आटेपर्यंत किंवा थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे एकसारखं परतून झाल्यानंतर त्यामध्ये भाजून घेतलेली चवळीच्या शेंगा आणि बटाट्याच्या स्लाईस घालायच्या आहेत आणि ते व्यवस्थित परत एकदा परतायचं आहे. शेंगा आणि बटाट्याच्या स्लाईस त्या मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत आणि मोठे जे 4 टोमॅटोचे तुकडे करून घेतलेले होते, चिरून घेतले होते, ते सुद्धा आता या स्टेजला आपल्याला इथं घालायचे आहेत. परत एकदा भाजी व्यवस्थित परतून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून शेंगा, बटाट्याच्या स्लाईस आणि मसाला ह्या सगळ्या गोष्टी एकसारख्या मिसळून येतील, मिळून येतील आणि बटाट्याच्या स्लाईसमध्ये, शेंगामध्ये या मसाल्याचा स्वाद उतरेल. तिखट, मीठ एकदा व्यवस्थित चेक करायचं आहे आणि याला चांगली एक उकळी काढायची आहे. उकळी आल्यानंतर झाकण लावून एक वाफ काढायचं आहे आणि 2 मिनिटासाठी ऑलरेडी आपल्या बटाट्याच्या स्लाईस आणि शेंगा ह्या शिजलेल्या आहेत. 70% कुक झालेल्याच होत्या.
मस्त एकदा एक वाफ काढली, की आपली ही भाजी इथं डन झालेली आहे. या भाजीमध्ये मला थोडासा आमचूर मसाला आवडतो म्हणून मी इथं आमचूर मसाला किंवा चाट मसाला घातलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, अदरवाईज नाही घातलं तरी सुद्धा चालेल. गार्निशिंगसाठी वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि इथं ही भाजी माझी पूर्ण झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास आणि युनिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.